नमस्कार सर्वांना. घरचा स्वाद विथ रंजना चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज बनवलेल्या आहे मी आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या कापण्या. बघू शकता किती छान झालेल्या आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला मग दाखवते कशा पद्धतीने बनवलेले आहे. मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, गूळ घेतलेला आहे आणि बेसन पीठ घेतलेले आहे आणि खसखस घेतलेले आहे. तर ही जी वाटी आहे ह्या वाटीने मी 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे भरून बेसन पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि थोडीशी खसखस घेतलेली आहे. गूळ आपण कमी जास्त आपल्या अंदाजानुसार थोडं करू शकतो, पण एवढं प्रमाण याच्यामध्ये होऊन जातं. तर आता आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे. त्यासाठी मी 1 वाटी पाणी टाकलेलं आहे 1 कप गुळासाठी आणि एवढ्यातच वितळून घेणार आहे. पाक वगैरे करायची गरज नाही, फक्त आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे. गूळ वितळून झाला आहे. आता मी याला थंड व्हायला ठेवते. आता हे थंड पण झालेलं आहे. आपण एक प्लेट घेऊया, यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घेऊया. बघू शकता. आणि 2 चमचे बेसन टाकलेले आहे. आपण ज्वारीचं पीठ पण 2 चमचे टाकायचं, म्हणजे खूप छान होतात कापण्या. पण माझं पीठ जे आहे ते खूप बारीक नाही आहे, मध्यम आहे ते त्या जाडसर, त्यामुळे मी ज्वारीचं पीठ नाही घेतलेलं. पण आपलं खूपच बारीक असेल तर ज्वारीचं पीठ 2 चम्मच घ्यायचं, म्हणजे कापण्या खूप छान लागतात आणि खुसखुशीतसुद्धा होतात. तर बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ मी मिक्स करून घेते. आता मोहन टाकायसाठी मी कडकडीत 3 चम्मच भरून घेतलेला आहे तेल. पोह्याचा चम्मच असतो तो 3 चम्मच भरून घेतलेला आहे आणि गरमसुद्धा छान करून घेतलं होतं. यामध्ये टाकलेलं आहे. गरम असताना हात नका घालू, गरम लागतं. चम्मचनं पहिले फिरवायचं, नंतर हाताने मिक्स करायचं. बघू शकता. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेले आहे मी कापण्या. आपल्याकडे जर का वेगळी पद्धत असेल बनवायची तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकता. छान असं मिक्स केलेलं आहे मी, बघू शकता. आता आपल्याला जे पाणी थंड झालेलं आहे गुळाचं, ते याच्यामध्ये ॲड करून पीठ भिजवून घ्यायचं आहे. गुळाचं पाणी जे बनवलेलं आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे, म्हणजे गुळामध्ये काही कचरं वगैरे खडे-विडे बारीक असतात कधी-कधी, ते निघून जातील आणि खाताना दाताखाली येणार नाही. तर थोडं थोडं पाणी ॲड करून घट्ट गोळा मळून घेणार आहे मी. बघा, मी मळून घेतलेलं आहे. जास्त मऊ केलेलं नाही आहे आणि जास्त घट्टसुद्धा नाही आहे, बघू शकता. पण जरा घट्टच केलेलं होतं आणि मुरायला ठेवलेलं होतं 20 मिनिट. बघू शकता. जरा वेळ लागला मला ठेवायला. 10 मिनटं ठेवलं तरी पुरेसे होतं. आता परत याला एकदा छान मळून घेऊया. छान मऊ गोळा मळून तयार झालेला आहे आपला. मळून. आता मी याचे 3 गोळे बनवून घेणार आहे आणि कापण्या आता लाटून घेते. तर खसखस घेतलेली आहे मी, बघू शकता. आता आपण लाटून घेऊया. चपाती म्हणू शकतो आपण छानपैकी. कशा पद्धतीने जाड ठेवायची, बारीक ठेवायची मी दाखवते तुम्हाला आणि छान लाटून घेते. तुमची पद्धत जर का वेगळी असेल तर नक्कीच तुम्ही सांगा कमेंट करून आणि मला पण माहिती होईल मग. बघा, छान अशी थोडीशी लाटून घेते मी. थोडी लाटणं झाल्यानंतर त्यावर खसखस पेरूया. बघू शकता. पसरवून घेते मी खसखस. परत लाटायची आहे आपल्याला, म्हणजे त्याला चिटकून राहील अशी. आता ह्या साईडनं टाकून छान अशी लाटून घ्यायची आहे आपल्याला चपाती, मस्त गोल. एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे माझी बनवायची. हे बघा, ह्या अशी लाटून घेतलेली आहे मी. मध्यम, जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, एवढी साईज ठेवली आहे मी, म्हणजे खाताना खुसखुशीत लागतात छान. आता आपण याला
कापून घेऊया. बघा या साईडमध्ये कापून घेत आहे मी. छान अशा कापून घ्यायच्या आहे आपल्याला. असे सरळ कापून घेतलेत पहिले. आता आपल्याला त्रिकोणी कापायचे आहेत. बघू शकता अशा छोट्या किंवा मोठ्या आपल्या अंदाजानुसार आपण कट करायचे की आपल्याला किती मोठ्या किंवा छोट्या आवडतात. पण खूप छान लागतात बरं का कापण्या. एकदा नक्की माझ्या पद्धतीने करून बघा, आवडल्या तर. बघा किती छान दिसत आहे. आता सर्व कापून घेते. सर्व कापून घेतले आहेत. आता काढून घेऊया सर्व. बघू शकता किती छान बनवून तयार झालेले आहेत. आता सर्व अशाच बनवून घेते. हाताने काढल्यापेक्षा आपल्या चम्मचनं सहज काढल्या जातात बघा. सराटा असतो त्याने सहज निघतात. आता सर्व बनवून घेते. तेल तापत ठेवलं आहे. तेल गरम पण झालेलं आहे. जास्त एकदमच जास्त कडकडीत पण नाही करणार आहे मी, म्हणजे की एकदम त्या तळतात पण आतून होत नाही. त्यामुळं मिडियम साईजवरच तपलेलं तेल आहे आणि गॅस पण मिडियमच ठेवलेला आहे. मिडियमपेक्षा थोडासा आहे मोठा. आणि छानपैकी तळून घेऊया. एक एक हळू सोडायची, एकदम टाकायच्या नाही आहे. हातावर तेल बिल उडायचं हे वाटतं तर सावकाश करायचं. बघा कलर चेंज झालेला आहे. अजून छान तळायचे आहे आपल्याला. बघा आता तळून झालेले आहेत. मी काढून घेते. किती छान दिसत आहे. कलर पण छान आलेला आहे. काढून घेते सर्व. आणि ज्या परत कापण्या राहिलेल्या आहेत त्यासुद्धा सर्व तळून घेते आणि दाखवते. बघा सर्व कापण्या तळून झालेले आहेत. बघू शकता किती छान झालेले आहेत. एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहेत. खूप छान लागतात बरं का. जर का माझ्या पद्धतीने एकदा बनवून बघा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओमध्ये काही चुकले असेल तर प्लीज माफ करा.